साडेअकराचा कार्यक्रम जवळपास 2 वाजता त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या सभागृहाचा जाहीर माफी मी माझं प्रस्तावित 2 शब्दामध्ये समजून टाकणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ही संघटना खूप मोठी संघटना आहे. या संघटनेमध्ये मला काम करण्याची संधी माननीय अशोक देडे साहेबांमुळे भेटली. मी पहिल्यांदा त्या अशोक देडे साहेबांचा मी जाहीर आभारी आहे, कारण का मला या संघटनेमध्ये येऊन त्यांनी या संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि दुसऱ्यांदा मी असा आभार म्हणजे माननीय वाकडे साहेबांचा असा आभार व्यक्त करतो की ते मेट्रो सिटीमध्ये राहणारे लोक आहेत, पण आमचा तालुका हा सीमावर्ती भागातला आहे. आमच्या बाजूला तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे आणि कर्नाटक आहे. 5-10-20 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे तुम्ही इथंपर्यंत आलात त्याबद्दल मी तमाम मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने मी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो. आणि प्रत्येक करताना खरं प्रत्येक माझ्याकडे नव्हतं, नागनाथ कुट्टेकडे होतं. नागनाथ कुट्टेचे अचानक व्यवस्थित नसल्यामुळे दवाखान्यामध्ये आजारी आहेत ते तिथे माझ्यावरती जबाबदारी आली. तर ह्या संघटनेमध्ये काम करत असताना ही संघटना प्रत्येक वेळेस ज्याच्या वेळेस आदेश येते संघटनेचे त्याच्या वेळेस ही संघटना पुढाकार घेऊन काम करते. या संघटनेचं एक वैशिष्ट्य म्हणलं तर दर 2 वर्षाला आम्ही 11 लोकांची वाढी आली. 11 लोकांचे आम्ही दरवर्षी विमा काढतो सर. या 11 सदस्यांचा विमा काढतो 2 वर्षाचा. ही सुद्धा परंपरा आज होती, पण ते आज रविवार असल्यामुळं ते आम्हाला प्रमाणपत्र भेटलेले नंतर आता ते वाटप करणार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या या संघटनेमध्ये वावरत असताना छोट्या मोठ्या कुठल्या घटना घडल्या तर ते आम्ही धावून जातो. आम्ही धावून जात असताना आम्हाला फक्त वरती जी थाप आहे ती कुठेतरी कम पडते असं वाटतंय. ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही थाप आमच्या पाठीशी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रत्येक संपवतो. ती म्हणजे प्रामाणिकपणा. एखाद्या व्यक्तीने किती प्रामाणिक असावं तर त्याचं उदाहरण इथे तुम्ही बसलेले सगळे आहात. सामाजिक बांधिलकी, समता, बंधुत्व हे सगळे गुण या माध्यमामध्ये आहेत. खरं तर हा सगळा सोहळा कौटुंबिक आहे आणि त्यामुळं कोण आलं आणि कोण नाही आलं याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. तरी आता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत ते श्री राम बोरगावकर सर तहसीलदार, माझे सहकारी श्री अशोक देडे सर, वैभव स्वामी सर, अनिल सावंत आणि सगळे पत्रकार जे आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तिथे इथे आलेले आहेत आणि साक्षात राम जिथे असतात तिथे लक्षात घ्या की त्या कार्यक्रमामध्ये आत्मा असते. मला भाषण करता येत नाही. इकडे जर काही डिबेट असते किंवा काही प्रश्न उत्तर असते मला चांगलं बोलता आलं असतं, पण मी आवर्जून मुद्दाम या कार्यक्रमाला याचं ठरवलं होतं. बबनराव आणि त्यांच्या पत्नी ताई आमच्या आल्या होत्या, त्यांनी निमंत्रण दिलं आणि मी तात्काळ त्यांना म्हटले की कार्यक्रम घ्या आम्ही सगळे येणार. त्यामागचं महत्वाचं कारण हे आहे की हा पत्रकारांच्या पालनाचा गौरव सोहळा आणि मला पालक म्हणून सांगायचं होतं की सगळ्यात आधी आम्हाला घरातनं नकारात्मक वातावरण असते. तुम्ही काय करता, आम्ही काय करतो त्या आता तुम्हाला मी खूप मोठे झाल्यानंतर कळेल, पण आत्ता तरी अभिमान बाळगा की तुम्ही पत्रकारांची मुलं आहात. मी आता माहिती देतो की वृत्तीमध्ये 3-3.5 लाख लोकसंख्या असेल, त्यामध्ये 100 किंवा 200 पत्रकार असतात. याचा अर्थ समजून घ्या की या उदगीर किंवा संपूर्ण राज्य आणि देशामधली जी पत्रकारांची संख्या खूप नगण्य आहे. मात्र या नगण्य संख्येला देखील यंत्रणा घाबरते, कारण की हे सत्य बोलणाऱ्यांची जात आहे आणि या वंशामध्ये तुम्ही जन्माला याची नक्की अभिमान बाळगा. ते मला तुम्हाला सांगायला यायचं होतं. पत्रकारांचा मुलगा आहे मग पत्रक म्हणजे तुमचे वडील काय, त्यांना फार काही सन्मान नाही वगैरे असं, पण त्यांनी पत्रकारितेचा वारसा जपला. हे काय हेरा गवाळ्याचं काम नाही आहे. लक्षात घ्या. तुम्हाला एक वाक्य लिहायला म्हणजे आता आदरणीय आमदार संजय बनसोडे आले नाही, नंतर मला त्यांच्याबद्दल फार अभिमान आहे की एक अतिशय म्हणजे चळवळीतलं कार्यकर्ता म्हणावं किंवा ज्यांनी खूप जास्त स्ट्रगल पाहिलेला आहे आणि ज्यांच्याकडे बघून आजही आम्हाला अपेक्षा आहे की राजकारणामध्ये काहीतरी चांगलं घडू शकेल. ते आले नाही. त्यांच्या काही अडचणी असतील किंवा जसं सांगितलं गेलं देडे साहेबांनी की पत्रकारांना राजकारणी सदैव घाबरून राहतात आणि ते घाबरलेले बरं असतात. गमतीचा भाग सोडा, पण त्यांचं काम खरंच चांगलं आहे, कारण की कामाशी ते प्रामाणिक आहेत. राजकारणानंतर आहे असं मला त्यांच्याबद्दल वाटतं.
दुसरे माझे मित्र म्हणजे उदगीरचा माझा पहिला संबंध जो आलाय तो योगेशजी शिंदे जे आपल्यामध्ये उपस्थित आहे, अतिशय तरुण आणि होतकरू म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ज्यांनी आपला व्यवसाय उभारला, हे काही म्हणजे सोपं नाही आहे. पुण्यामध्ये मी आता ज्या भूमीतून आलोय त्या भूमीमध्ये एखादा व्यक्ती येतो आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला कळेल की पुण्यामध्ये काय अडचणी असतात, पण तरीही त्या अडचणीवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचं धाडस आणि ताकद मराठवाड्यातला प्रत्येक माणूस होतो आणि त्याचं प्रतिनिधित्व आता योगेशजी करतात, ते तरुण आहे. त्यामुळे मला ते प्रत्येक वेळेस वाटतं की ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो सत्कार झाला किंवा पत्रकारांचा सत्कार झाला ही खूप अभिमानाची बाब आहे. बबन कावळे असतील किंवा तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्ही हा कार्यक्रम घेतला, हे काय छोटे काही कार्यक्रम नक्कीच नाही आहे, कारण की सुरुवात आहे आणि सुरुवात अशीच होत असते. मी तुम्हाला विश्वास देतो की या पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या वेळेस जेव्हा पाल्यांचा सत्कार घेऊ त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतील एवढा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्यांना आणण्याची जबाबदारी मी या निमित्ताने घेतो. कारण की त्यांच्यामध्ये म्हणजे पत्रकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून का असे ना, तर त्याचे चांगले संबंध आहेत आणि त्यांना हे कुठेतरी कळलं पाहिजे की कौतुक आणि आमचं कर्तृत्व आहे. पण राजाश्रय मिळाला तर एखाद्या कौतुकाला आधार मिळतो, त्याच्या पलीकडे का काही नाही. आता ज्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार मांडले, राम सरांनी मांडलेले विचार नक्की लक्षपूर्वक मी ऐकून घेतले. इतकं सकारात्मक अधिकारी जर यंत्रणेमध्ये असेल तर त्या यंत्रणेमध्ये कधीही कुणाचेही जे अधिकार त्याचा हनन होणार नाही याची शाश्वती किंवा ज्याची काय विश्वास तो त्यांच्या भाषणातून आपल्याला ऐकायला मिळाला. मी जसं सुरुवातीला म्हणाल की मला भाषण करता येणार नाही, परंतु आज मी उदगीरला आलो आणि यापुढे देखील तुम्ही जेव्हा बोलवतो तेव्हा केवळ मीच नाही तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा प्रत्येक सदस्य पदाधिकारी इथे येईल. त्या पद्धतीने आपण कार्यक्रम घ्या आणि अर्थातच मराठवाड्याची जी पूर्ण टीम आहे, ती रेड्डी सर असतील किंवा भगत स्वामी असतील किंवा हे सगळे अनेक जे असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करतील खूप वाटण्याजोगं आहे. लवकरच पुण्यामध्ये आपण सगळेजण भेटणार, कारण की एक राष्ट्रीय अधिवेशन, कारण की या क्षेत्रामध्ये महिला पत्रकारांचं देखील खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे पुण्यात मुख्यमंत्री त्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक महिला पत्रकारांचं राष्ट्रीय अधिवेशन आपण घेतो आणि त्यामुळे तिथे भेटूया. परंतु आज सगळेजण तुम्ही तिथे आलात, तुमचे आभार मानतो. आनंदाची म्हणजे आता मी जेव्हा इकडे आलो तेव्हा आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये एक अभिमानाचा सोहळा तिथे सुरू आहे. जगातला सगळ्यात उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारला जातोय आणि तो पुतळा म्हणजे स्मारक बघण्यासाठी तुम्ही नक्की या, कारण की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार एवढे प्रेरक आणि प्रेरणादायी आहेत ते आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. त्या भूमीतून आलं. अर्थातच देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र देखील तिकडे आहे. त्यामुळं या सगळ्या संतांचे महापुरुषांचे विचार घेऊन जेव्हा पत्रकारिता आम्ही जगतो तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो. इथे जे सगळे पत्रकार मित्र बसलेले आहेत अगदी 75 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळं आमचा प्रवास फारच कमी आहे त्यांच्या मनाने. आणि जे पत्रकार नाहीत जे केवळ आपल्या लेखणीच्या माध्यमातून म्हणजे फेसबुकवर येऊन देखील यंत्रणेला काम करतात असे देखील सगळे सदस्य तिकडे बसलेले आहेत, नागरिक बसलेले आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कार्याला, माणसाला आणि प्रामाणिकपणाला मी सलाम करतो, नतमस्तक होतो. धन्यवाद. अनेक महत्वाचे कार्यक्रम माझ्या उदगीर नगरीमध्ये आपण त्या ठिकाणी घेत असतात आणि घेऊन अतिशय यशस्वी करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करत असतात. मागच्या साहित्य संमेलन सुद्धा, पत्रकारांचं साहित्य संमेलन सुद्धा उदगीरमध्ये त्या ठिकाणी त्याही कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आता खरं तर खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला. मित्रांनो म्हणून तुम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी करून घ्या. मी अध्यक्षांचं, प्रदेश पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत मी त्या ठिकाणी येऊन करेन आणि भेट त्या ठिकाणी देईन असं सांगितल्यामुळे मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला या ठिकाणी मला त्या ठिकाणी येता आलं. तुम्ही तर आता लोकशाही चौथा स्तंभ त्या ठिकाणी आहे. तुम्ही सातत्याने तुमच्याकडून निगडीतून मला सूचना किंवा सरकारला सूचना करण्याचं काम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. आणि तुमच्या सूचनेवरच मला या भागामध्ये अनेक
विकास कामं त्या ठिकाणी करता आले हे जाणीवपूर्वक ही कबुली सुद्धा या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये मी त्या ठिकाणी इथं जनता तर करते आंदोलन, इतर विविध पक्षाचे आंदोलन करतात, पण विकास कामासाठी पत्रकार सुद्धा जागरूक नाही. आमच्या एवढी पत्रकारांची संख्या महाराष्ट्रात कुठेही नसेल, महाराष्ट्रात असं नागपूरमध्ये आहे नसेल, पण माझे पत्रकार खूप चांगले, मला कसलाही त्रास नाही, उलट मला सांभाळून घेण्याचं काम करतात. वेळोवेळी सांगतात की भाऊ हे केलं पाहिजे, भाऊ ते केलं पाहिजे, भाऊ असा प्रकार इथं व्हायला नाही, पण त्यांच्या सूचनेचं पालन सुद्धा मी त्या ठिकाणी करत असतो. गांभीर्याने त्यांचे जे काही प्रश्न मला सांगतात ते गांभीर्याने ओळखून त्याला न्याय देण्याचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी करत असतो. खरंच मला आज खूप वाईट वाटतंय की एकच कार्यक्रम जर राहिला असता तर खूप चांगली आपली जुगलबंदी त्या ठिकाणी झाली असती, तर नाही ना होता. माझा पहिला कार्यक्रम राईट नाही, दुसरा कार्यक्रम माझा, तिसरा कार्यक्रम माझा, रोज मी 25 कार्यक्रम. आता इथला कार्यक्रम करून मला 2-3 सांगतोना भेट द्यायची, तिथून मला जळकोटला जायचं, जळकोटचे 2-3 कार्यक्रम करून लातूरला आपले प्राध्यापक शिवाजीराव जोळगेकर यांच्या विशेष वागण्यावर जाता आला नाही, मला त्यांच्या घरी भेट द्यायचे, तिथून आता कार्यक्रम हे रोजचं दैनंदिन आहे. एक दिवस सुद्धा मी फक्त लंडनला 10 दिवस गेलेला गेलो. लंडनहून सकाळी 7:30 वाजता ट्रेन आली की डायरेक्ट धडकला बोलवलं, आणि तेव्हापासून आज तक आहे फक्त 6 तास झोप दिलं. रात्री किती वाजता गेलो? 2 वाजता रात्री लगेच सकाळी. घरी तर गर्दी असणारच, लोकांच्या अपेक्षेत आपण लोकसेवका आपण ते काम केलंच पाहिजे. परत 10 वाजता करेक्ट कार्यक्रम बोलला. मला वाटतं तो 12 पर्यंत चालेल. आपण 12:30 जर निघालो की 1-1:30 इथे पोहोचेल असं वाटतं. बंदीची तेवढे आणि मला बघू प्रत्येकाला बोलू वाटलं आता काय ते बोलत नाही मला माहिती आहे. सगळे जण एवढे भाषण करून की काय विचारायची सोय नाही. त्याच्यामुळे खरंच म्हणजे आमच्या इथल्या पत्रकारांनी एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि त्यांचा मान राखून गोविंदरावजी आपण असताना अनेक अशोकरावजी तुम्ही सगळेजण आपण या ठिकाणी आला, मराठवाड्यातून आले असतील, पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आले आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्याबद्दल मी खरंच तुमचं मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि तुम्हाला माहिती आहे कार्यक्रम घ्यायचा म्हणजे की जरा सगळं घ्यायला मला 1 रुपयाची मी कधी कुणी सांगत नाही की भाऊ एवढे पैसे लागणार, फक्त तुम्ही कार्यक्रमावर आला पाहिजे. हे स्वतःहून त्या ठिकाणी करतात आणि तुम्हाला सुद्धा हे हॉल बघायला या ठिकाणी मिळाला. लातूरमध्ये सुद्धा एवढा चांगला हॉल आहे का? अतिशय चांगल्या पद्धतीने माझी विनंती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना की महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या शुभ हस्ते बौद्ध विहाराचं विश्वशांती गुरुद्वाराचं लोकार्पण सुरुवात त्या ठिकाणी झालाय. तिथं सुद्धा एक विजिट त्या ठिकाणी द्या. तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना घेऊन आणखी त्याचा दर्जा कशा वाढवता येईल हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. वाटल्यास किल्ल्यामध्ये सुद्धा एक इतिहास आहे किल्ल्याला सुद्धा. पानिपतची लढाई ज्या किल्ल्यातून सुरुवात झाली त्या उदयगिरी बाबाचं जर आपण दर्शन घेतला तर किल्ल्याला जर त्या ठिकाणी भेट दिला तिथं सुद्धा कशा पद्धतीने किल्ला उभारणी करण्याचं काम त्या ठिकाणी केले ते जर तुम्ही बघितलं तर खूप त्या ठिकाणी चांगलं होईल. आणि पत्रकार मुंबईकडे तुम्ही जसं विलासरावजींनी मांजरा नदीवरती बॅरेजेस केले तसे मी माझ्या तिरुड नदीवरती बॅरेजेस त्या ठिकाणी उभा केले. ते जर तुम्ही बॅरेजेस बघितला आहे अशा अनेक महत्वाकांक्षी कामं त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्याच्या सूचनेवरून त्या ठिकाणी झालेलं आहे. पत्रकार भवनची डिझाईन त्या ठिकाणी तुम्ही बघा. पत्रकार भवन सुद्धा जवळजवळ 4-4.5 कोटी रुपये मी पत्रकार भवनला मी त्या ठिकाणी दिले. त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्या स्पॉटला तुम्ही जाऊन एखादी पाहणी दौरा जर केला तर ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर जर गायकवाड साहेब जर ते फिरलं
तर अतिशय मला समाधान त्या ठिकाणी वाटेल. आणखीन काही दुरुस्ती आणखी प्राथमिक स्टेजला आहे, आणखीन काही दुरुस्ती जर करता आल्या तर मी ती करण्याचं काम सुद्धा आपल्या सूचनेवर त्या ठिकाणी करेन. हा विश्वास हा शब्द पत्रकार संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. त्याच्या बाजूला नाट्यगृह व्हायला म्हणजे हे सांस्कृतिक शहर आहे, साहित्यिक शहर आहे, त्याच्यामुळे नाट्यगृहाला सुद्धा तुम्ही जर पाहणी केली ते सुद्धा 80% काम पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. आता रेखीव काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे. तुम्ही जर पाहिला तर तुम्ही विजन असता तुम्ही पत्रकार, म्हणूनच त्यांच्यामध्ये तुम्हाला चौथा स्तंभ उपमा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही जर ते दुसऱ्या बनायला पाहिजे कारण तुम्ही नॅशनल लेवलला फिरता, तुम्ही राज्य पातळीवर त्या ठिकाणी फिरता. तर इथं हे असं नाट्यगृह आहे, हो इथं ते नाट्यगृह असं जर झालं तर त्या सूचनेचं सुद्धा पालन त्या ठिकाणी करेल. तर एवढंच तर तुम्ही त्या ठिकाणी काम करा. नंतर रेड्डी साहेब आता मी पण जॉकेट घातला, तुम्ही पण जॉकेट घातला, म्हणजे आपली माणसं जॉकेट घातलेली त्याला आनंद वाटतो, आनंद वाटतो, बरोबर आहे, आनंद वाटतो. मोठ्या लोकांना जॉकेट घालायचं आपण घालायचं नाही, त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं पाहणी करून एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागाचा आमदार आहे, त्या भागाच्या जनतेने सुद्धा त्या जनतेचे सुद्धा प्रचंड मोठं कौतुक केलं पाहिजे. कुठलाही वारसा राजकीय पार्श्वभूमी नसताना 95,000 मताच्या मताधिक्यानं मला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि मी नागपूरमध्ये काही उद्योजकांनी, काही समाजसेवकांनी काही पोस्टर लावले. मला महाराष्ट्रातला पुरस्कार मिळाल्याबद्दल उदगीरकरांचा सन्मान असं त्या पोस्टरवर मी आज येताना ती पोस्टर बघितली. मला मी बघितली रिंग रोड तिकडं मी शहरात कधी येतच नाही. आज ते जाताना त्या ठिकाणी बघतो त्याला लिहिलंय शब्द उदगीरकरांचा सन्मान. एवढं त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणून मी